नमस्कार मित्रांनो, ओमॅड म्हणजे 1 मील अ डे. ज्यावेळेला आपण ओमॅड करण्याचा सल्ला अनेकांना देतो, त्यावेळेला पहिलं जे लोकांचं म्हणणं असतं की मला ओमॅड जमत नाही, मला भूक सहन होत नाही. भूक सहन न होणे याच्यामध्ये ह्या लोकांना मुख्यतः 3 लक्षणं असतात. एक, सकाळच्या चहा, कॉफी जी दूध साखरेची असते तिच्याशिवाय यांना जमत नाही. मुद्दा क्रमांक 2, कोणत्याही परिस्थितीत नाश्ता लागतो. हे जर केलं नाही तर भूक सहन होत नाही आणि भूक जर सहन झाली नाही तर डोकं दुखतं. ही सर्वसामान्य लक्षणं असतात. आता या लोकांना काय वाटतं की बाबा ही माझी बॉडी टेंडन्सी आहे. असं अजिबात नाही. ज्या लोकांना भूक सहन होत नाही, सकाळचा चहा लागतो, नाश्ता लागतो, त्या सर्व लोकांच्या बाबतीत एक साम्य जवळपास सर्वांमध्ये असतं. या लोकांना स्थूलपणा म्हणजे पोट सुटलेलं असतं. नंबर 2, या लोकांचं फास्टिंग इन्सुलिन जे आहे ते फास्टिंग इन्सुलिन जास्त असतं. जास्त म्हणजे किती? नॉर्मल फास्टिंग इन्सुलिन 2 ते 25 असतं. परंतु जर फास्टिंग इन्सुलिन 10च्या वर असेल तर जोराची भूक लागणे आणि गोड खाण्याची इच्छा होते. म्हणजे जसं चहामध्ये साखर असते, दुधामध्ये साखर असते, नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. ही जी आहे ही नैसर्गिक इच्छा आहे. जेवढे सगळे लोक आपलं ओमॅड करतात त्यांची ही इच्छा गेलेली असून त्यांना भूक लागत नाही. आता मी सांगतो हे जर तुम्हाला खरं पटवून घ्यायचं असेल तर याच्यासाठी जी रक्त चाचणी येते ती म्हणजे फास्टिंग इन्सुलिन, फास्टिंग शुगर नाही. बऱ्याच लोकांची फास्टिंग शुगर अगदी 70 ते 80-90 पर्यंत असते, परंतु त्यांचं फास्टिंग इन्सुलिन जे आहे ते 10, 12, 15, अगदी 20 पर्यंत असतं. कारण ते इन्सुलिन तुमचा महाप्रयत्न करून ते कंट्रोल करतं शुगर. म्हणून तुम्हाला असं ती शुगर कमी दिसते, पण तसं नाही. ती शुगर जरी त्यांनी कंट्रोल केली असली तरी तुमच्या पोटावर ढेरी येते. त्यामुळं फास्टिंग इन्सुलिन जे आहे ते जर तुम्ही 10च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न केला, आयडियली 7-8 जर ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सकाळची भूक लागणार नाही. फास्टिंग इन्सुलिनची इंटरनॅशनल टेस्ट आहे HOMA-IR, HOMA-IR. ही करून बघा. ही टेस्ट तुमची निगेटिव्ह जर आली तर तुम्हाला सकाळी चहा लागेल, तुम्हाला सकाळी नाश्ता करायची गरज असेल, तुम्हाला सकाळी जोराची भूक लागेल, तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल. ही तुमची फास्टिंग इन्सुलिन जर 1 पॉइंट HOMA-IRचा रिझल्ट जर 1.5च्या जास्त असेल तर हे नक्की होईल. त्यामुळं मला भूक सहन होत नाही, मला ओमॅड जमणार नाही, मला काहीतरी खावं लागतं, हा जो तुमचा समज आहे हा कृपया काढून टाका आणि ओमॅड जी नैसर्गिक लाईफस्टाईल आहे ती नैसर्गिक लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.